न खाऊंगा न खाने दूंगा असं वचन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर तिसऱ्या टर्मच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक विधेयक लोकसभेत सादर केलं। हे विधेयक लोकसभेतील 130वा घटना दुरुस्ती विधेयक आहे, ज्यामुळे देशात राजकारणात आणि लोकसभेत गदारोळ उडाला। पण यासोबतच एक गोष्ट चांगली चर्चेत आली, ती म्हणजे अमित शहांचं 2010चं ते प्रकरण, त्यांना झालेली अटक, त्यांनी दिलेला राजीनामा आणि बरंच काही। आता प्रश्न असा की हे विधेयक नेमकं काय आहे आणि अमित शहांच्या त्या संपूर्ण घटनेमागची इनसाइड स्टोरी काय आहे, चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत। 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत एनडीएच्या सरकारनं 130वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि या विधेयकानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात जर अटक झाली आणि नंतर सलग 30 दिवस ते तुरुंगात राहिले तर त्यांना पद सोडावं लागणार आहे। म्हणजेच अटकेच्या 31व्या दिवशी राजीनामा न दिल्यास त्यांची हकलपट्टी होऊ शकते। यासोबतच गृहमंत्री अमित शहांनी आणखी विधेयक लोकसभेत मांडली, मात्र 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावर जास्त गदारोळ उडाला। विरोधकांनी या विधेयकावर तीव्र प्रतिक्रिया दर्शवली, अनेक मुद्दे उपस्थित केले। एवढंच नाही तर अमित शहांवर विधेयकाचे तुकडे देखील फाडून फेकण्यात आले आणि याच वेळी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी अमित शहा एकमेकांसमोर आले। के.सी. वेणुगोपाल यांनी विधेयकाचा विरोध करत म्हटलं, हे विधेयक देशाच्या संघीय व्यवस्थेला डळमळीत टाकणार आहे आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांना तोडणार आहे। भाजपचे नेते म्हणतात की हे विधेयक राजकारणात नैतिकता आणेल। मी गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू शकतो का? जेव्हा ते गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांना अटक झाली होती, त्यावेळी त्यांनी नैतिकतेचं पालन केलं का? यावर लगेचच अमित शहा उभे राहिले आणि त्यांना उत्तर दिलं। ते म्हणाले, माननीय अध्यक्ष, मला रेकॉर्ड स्पष्ट करायचा आहे। माझ्यावर खोटे आरोप लादले गेले आणि अटकेपूर्वी मी नैतिक मूल्यांचा हवाला देऊन राजीनामा दिला आणि जोपर्यंत मला न्यायालयातून निर्दोष ठरवलं गेलं नाही तोपर्यंत मी कोणतंही संविधानिक पद स्वीकारलं नाही। आता वेणुगोपाल यांनी शहांचं काढलेलं ते प्रकरण काय होतं, काय झालं होतं तेव्हा, आणि खरंच शहांनी राजीनामा दिला होता का? चला पाहूयात। हे जेव्हा प्रकरण झालं ते साल होतं 2010चं। आठवण करून देऊ इच्छिते की त्यावेळी केंद्रात आघाडीचं सरकार अर्थात काँग्रेसचं सरकार होतं आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदावर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते तर राज्याचे गृहमंत्री अमित शहा होते। 2010ला जरी अमित शहा यांना राजीनामा द्यावा लागला असला तरी हे प्रकरण प्रत्यक्षात 2005 साली घडलं होतं। 26 नोव्हेंबर 2005 रोजी गुजरातमधील बस स्टँडवरून सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी आणि प्रजापती तुलसी यांचं अपहरण करण्यात आलं। 2 दिवसानंतर गुजरात आणि राजस्थानच्या संयुक्त पोलीस दलानं सोहराबुद्दीन याचा एन्काउंटर करून हत्या केल्याचा आरोप झाला। नंतर त्याची पत्नी कौसरबी हिलाही ठार करण्यात आलं, मात्र तिचा मृतदेह सापडला नाही आणि वर्षभरानंतर अनेका एन्काउंटरमध्ये तुलसी हिलाही ठार करण्यात आलं। सुरुवातीला सोहराबुद्दीन याला आतंकवादी म्हणलं गेलं, परंतु नंतर तो गँगस्टर असल्याचं सांगितलं गेलं। या एन्काउंटरला सीबीआयनं फेक एन्काउंटर असल्याचा आरोप केला। या प्रकरणानंतर शहा यांच्यावर हत्या, खंडणी आणि अपहरणाचे आरोप लावण्यात आले। यासोबतच राजस्थानचे तत्कालीन मंत्री गुलाबचंद खट्टर यांचंही नाव सीबीआयच्या चार्जशीटमध्ये सामील झालं। जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि पी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते। अमित शहांनी सीबीच्या कारवाई मागे आणि सीबीआयचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यावेळी चिदंबरम यांच्यावर केला होता। अमित शहा यांचं नाव वारंवार या प्रकरणात येत असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आणि जेव्हा त्यांना अटक होणार होती त्याच्या आधी त्यांनी बीजेपी कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेत स्वतःला निर्दोष असल्याचं सांगितलं। आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आणि अटक होण्यापूर्वीच अमित शहा यांनी आपला राजीनामा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता, मात्र त्यावेळेस त्यांची फारशी चर्चा झाली नाही। मग 25 जुलै 2010 रोजी अमित शहा यांना अटक करण्यात आली आणि त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं। जवळजवळ 3 महिन्यानंतर 21 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांना जामीन मिळाला। त्यानंतरही अनेक महिने त्यांना गुजरातच्या बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे अमित शहा आणि त्यांच्या पत्नी अनेक काळ दिल्लीत निवासस्थानी राहिले। केस कोर्टात सुरूच राहिली। 2014 मध्ये शहा व खट्टर यांसह सर्व 16 आरोपींना निर्दोष ठरवलं गेलं, कारण त्यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले नाहीत
या प्रकरणानंतर 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आलं. भाजप पक्षात त्यांना नेहमीच चाणक्य म्हणून ओळखलं जातं. त्यांचं नावही नेहमीच घेतलं जातं. आता हे विधेयक लोकसभेत सादर झाल्यानंतर, त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर शहांनी एक भलं मोठं ट्विट देखील केलंय. ते ट्विट काय यावर देखील नजर फिरवूयात. शहांनी या ट्विटमध्ये म्हणलंय, मला तुरुंगवास होण्यापूर्वीच मी राजीनामा दिलाय आणि नंतर मला न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष घोषित केलं. भारतीय जनता पक्षानं नेहमीच नैतिक मूल्यांवर लक्ष दिले. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही फक्त आरोप झाले होते, पण त्यांनी राजीनामा दिला होता. दुसरीकडे मात्र इंदिरा गांधी यांनी सुरू केलेल्या अनैतिक परंपरेला काँग्रेस आजही पाठिंबा देत आहे. असा टोलाही ते काँग्रेसला लगवायला विसरले नाहीत. या विधेयकावर संसदेत गदारोळ झाल्यानंतर, आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे विचाराधीन आहे. राज्यसभेत आणि लोकसभेत 2/3 बहुमत मिळाल्याशिवाय हे विधेयक अंमलात येऊ शकत नाही. त्यामुळे आता या विधेयकाच्या भविष्याबाबत सध्या तरी मला काही सांगता येणार नाही किंवा कुणालाच काही सांगता येणार नाही. मात्र या विधेयकाबद्दल, केंद्राच्या या निर्णयाबद्दल आणि विरोधकांच्या आरोपाबद्दल, अमित शहांच्या या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा.